नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इंडियन नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टमबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे. तसं तर मी थोडंसं तुम्हाला आपण जे चॅप्टर 1 केलं आहे मॅथ्स ऑलिम्पियाडचं, त्याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्यात मी असं पण म्हटलं होतं की तुम्हाला डिटेल जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार, पण ते डिस्क्रिप्शनमध्ये कसं करायचं ते मला थोडंसं अवघड वाटत होतं, म्हणून मग मी याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओज बनवून टाकला आहे. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये कसं असते हे बघा, इंडियन नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम. तर काही जे फिगर्स आहेत हे बघा, हे फिगर आहे दिलेले, जसं ते 1, 10, 100 है ना, 1000, 10,000. तर इथपर्यंत बघा, इंडियनमध्ये सुद्धा 1ला आपण युनिट म्हणतो, इंटरनॅशनलमध्ये पण 1ला युनिट म्हणतो. 10ला 10, इथे इंटरनॅशनलमध्ये पण 10. 100ला इंडियनमध्ये 100 आणि इंटरनॅशनलमध्ये पण 100च म्हणतात. ठीक आहे. 1000ला 1000 आणि इंटरनॅशनलमध्ये पण 1000च म्हणतात. ठीक आहे. आणि जसं हे जे 0 दिले आहे ना, 1मध्ये किती 0 आहे? एक पण 0 नाही आहे. 10मध्ये 1 0 आहे. 100मध्ये 2 0 आहे. 1000मध्ये 3 0 आहे. 10,000मध्ये 4 0 आहे. ना, हे तुम्हाला हे पण लक्षात यायला पाहिजे की जसं आता करोड जे असतात ना, करोडमध्ये किती 0 असतात? 7 0 असतात. ठीक आहे ना. हे पण तुम्हाला एक म्हणजे एक चांगला हे मिळून जाईल की तुम्हाला 1 करोड लिहायचे तर किती टोटल 1 नंतर 7 0 म्हणजे टोटल 8 डिजिट पाहिजे. ठीक आहे ना. 8 डिजिट नंबर असेल तर ती करोडमध्ये येईल, है ना. हे पण तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर इथं बघा, इथं जे आहे ना, 1ला इंडियनमध्ये पण 1 लिहितात आणि इंटरनॅशनलमध्ये पण 1 लिहितात. 10ला पण असं 10 10 दोन्हीकडे, है ना. ठीक आहे. 100ला पण इंडियनमध्ये 100 आणि इंटरनॅशनलमध्ये पण 100 लिहितात. 1000ला पण 1000 आणि इथे 1000, है ना. हे इंडियन आहे, हे इंटरनॅशनल आहे. इंडियन इंटरनॅशनल, इंडियन हे सेम आहे इथपर्यंत. 10,000ला पण तसंच 10,000 आणि इंटरनॅशनलमध्ये पण असं 10,000. ठीक आहे. आणि 3 3 नंतर कॉमा असतो, है ना. 10,000 ना पहिले 3 डिजिट सोडून कॉमा असतो. ठीक आहे. तर हे पिरियड म्हणतो आपण याला. 3 3 डिजिटचा एक पिरियड असतो. तर इंटरनॅशनलमध्ये पण 3 डिजिट आहे, इंडियनमध्ये पण 3 डिजिट आहे पहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला कॉमा येत असतो. ठीक आहे. आता बघा, इथून याच्या पुढं चेंज आहे. आता 10,000पर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे, सेम आहे. इंडियन आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम सेम आहे. इथून बघा, हे 10,000 झाल्यानंतर, है ना, इथं 10,000 आहे, इथे पण 10,000 आहे. त्याच्यानंतर इथे आपल्या इंडियन नंबर सिस्टममध्ये जेव्हा 5 0 लागतात 1 नंतर, म्हणजे आपण त्याला लॅक म्हणतो, पण इंटरनॅशनलमध्ये त्याला 100,000 म्हणतात. आता इथं दोन्ही याला लिहायची पद्धत कशी आहे बघा. इंडियनमध्ये आपण 1 लाख लिहायचं असेल तर 1 आणि अशा पद्धतीने आपण 1 लाख लिहितो. पण इंटरनॅशनलमध्ये काय लिहितात? 100,000 लिहितात त्याला. तर 100,000 कसं लिहितात माहिती आहे का? 100 आणि 1000. बघा, हे लिहायची पद्धत आहे. हे आहे इंडियन. हे वरचं जे आहे हे इंडियनमध्ये आपण 1 लाख लिहितो. ठीक आहे. आणि त्यालाच इंटरनॅशनलमध्ये काय म्हणतात? 100, है ना. हे 100 आहे आणि हे 1000 आहे. 100,000 हे इंटरनॅशनलमध्ये झालं. ठीक आहे. इंडियनमध्ये आपण 1 लाख आणि इंटरनॅशनलमध्ये त्याला 100,000 म्हणतो. ठीक आहे ना. असंच बघा, आता कळालं, है ना, दोघांमध्ये काय फरक आहे. आणि 3 3चा पिरियड आहे, है ना. 3चा पिरियड बघा, जसं आता आपण जसं आता हे 1 लाख आहे, म्हणजे 5 0 असले तर 1च्या नंतर 5 0 असेल तर आपण इंडियनमध्ये आपण काय म्हणू, याला 1 लाख म्हणू. ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये आपण आपला पिरियड कसा असतो, कॉमा कसा लावणार आहे? पहिले 3 0 सोडून कॉमा, त्याच्यानंतर 2 0 सोडून कॉमा. हे कशामध्ये? इंटरनॅशनलमध्ये. तर आपण इंडियनमध्ये, है ना. इंडियनमध्ये पहिले 3 0 सोडून पहिला कॉमा, नंतर 2 2 0चा पिरियड असतो. ठीक आहे. 2 2 डिजिटचा. तर इथं आपण 1 लाख जेव्हा इंडियनमध्ये लिहितो तो 1 नंतर कॉमा आणि 2 0 नंतर कॉमा आणि नंतरचे 3 0.
ठीक आहे. आणि याला जर इंटरनॅशनलमध्ये लिहायचं असलं तर इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये काय आहे, 3 डिजिट सोडून आपल्याला कॉमा लिहायचा असतो. ते 3 डिजिट सोडून कॉमा, त्याच्यानंतर 3 डिजिट अजून कोणते येणार, 100 येणार. तर 100 आणि 1000 हा फरक आहे बघा. ठीक आहे ना, कळत आहे. सेम आता पुढचे जेवढे डिजिट आहे ना ते असेच आहेत बघा. त्याच्यानंतर बघा आपण इंडियन नंबर सिस्टममध्ये 10 लाख है ना, आपला 10 लाख येतो. तर 10 लाख म्हणजे किती बघा, 1 नंतर किती झिरो येणार, 6 झिरो येणार. 1 2 3 4 5 आणि 6 झिरो. ठीक आहे. आता नंबर इंडियन नंबर सिस्टममध्ये आपण काय करणार, पहिले 3 नंतर कॉमा येणार. ठीक आहे, इथे कॉमा येणार, परत मग 2 नंतर कॉमा येणार. तर आता हे किती झाले आपले 10 आणि हे लाख है ना. लाखमध्ये 5 झिरो असतात, लाखमध्ये 5 झिरो आहे. तर इथे हे 5 झिरो झाले आणि हे 10, तर 10 लाख झालं आहे. आणि यालाच आपण इंटरनॅशनलमध्ये काय लिहितो, मिलियन लिहितो. तर मिलियन कसं आहे बघा, 1 नंतर 6 झिरो तर सेमच आहे दोन्हीमध्ये. 1 2 3 4 5 आणि 6. आता याच्यात 3चा पिरियड आहे. तर हे झालं, हे 3 झिरो आणि परत हे 3 झिरो सोडून इथं 1. आता हे 1 आणि नंतर 6 झिरो, तर याला मिलियन म्हणतात. कशामध्ये, इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये. आणि इंडियन नंबर सिस्टममध्ये यालाच आपण 10 लाख म्हणतो. इंडियन नंबर सिस्टममध्ये हे झाले 10 लाख आणि इंटरनॅशनलमध्ये हे झाले मिलियन. ठीक आहे. तर इथून सुरू झाला आहे चेंजेस. 10,000पर्यंत तर सेम आहे. 10,000पर्यंत आपला इंडियन नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम हे दोन्ही सेम आहे. ठीक आहे. लॅखपासून आपलं चेंज होतं. लॅखला आपण किती इंटरनॅशनलमध्ये 100,000 म्हणतो, 10 लाखला मिलियन म्हणतात. आणि करोड जे आहे, इंडियनचे करोड जे असतात ते इंटरनॅशनलमध्ये 10 मिलियन असतात. ठीक आहे ना. हे बघा, करोड इंडियन नंबर सिस्टममध्ये करोड म्हणजे काय होतात, 1 नंतर किती झिरो लागतात, 7 झिरो लागतात. 1 नंतर 1 2 3 4 5 6 7 झिरो. ठीक आहे. आता आपण इंडियन नंबर सिस्टममध्ये बघा 3, परत हे 2 आणि हे 2, हे 1 करोड झाले. ठीक आहे ना. इथं कॉमा आहे हां, तर 1 इथं कॉमा. ठीक आहे. 1 करोड झाले. पहिले आपण 3 झिरो सोडतो, नंतर 2 झिरो सोडून आपण कॉमा लावतो. तर हे 1 करोड झाले इंडियन नंबर सिस्टममध्ये. हेच जे नंबर आहे जर इंटरनॅशनलमध्ये लिहायचं असला तर बघा 7 झिरोच आहे. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. आता याच्यामध्ये याच्यामध्ये पिरियड कसा आहे, 3चा. इथे एक कॉमा येणार, इथे एक कॉमा येणार. तर हे काय झालं, 10 आणि मिलियन. तर करोडला आपण काय म्हणतो, 10 मिलियन है ना. हे झाले इंडियन नंबर सिस्टममध्ये करोड. आणि हे काय इंटरनॅशनलमध्ये काय झाले, 10 मिलियन. हे बघा, मिलियन म्हणजे काय होणार बघा, मिलियन म्हणजे किती, 6 झिरो. तर इथं बघा हे 10 झालं, 10 आणि हे 2 सॉरी हे 3 आणि हे 3, 6 झिरो है ना. तर 10 मिलियन झाले हे. ठीक आहे ना. असंच पुढं जर आपण 10 करोड लिहिलं तर ते 100 मिलियन होणार. ठीक आहे. सोपं आहे, काही एवढं अवघड नाही आहे. ठीक आहे. जसं आता 1 करोडचं काय होतं आपलं, 10 मिलियन होतो. आता आपल्याला एक झिरो वाढवत गेले जर समजा है ना, 10 करोडच्या पुढं आपण जर 1 झिरो वाढवलं, करोडच्या पुढं 1 झिरो जर वाढवलं तर ते 10 करोड होणार. आणि त्यालाच आपण इंटरनॅशनलमध्ये काय म्हणणार, 100 मिलियन म्हणणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं इंडियन नंबर सिस्टममध्ये 1 नंतर जर 9 झिरो लागले तर त्याला अरब आपण म्हणतो. आणि इंटरनॅशनलमध्ये त्याला बिलियन म्हणतात. सेम तसंच आहे ना. 1 नंतर बघा किती झिरो लागणार आपले, 9 झिरो. तर 1 2 3 4 5 6 7 8 9. जर 1 नंतर 9 झिरो असेल तर त्याला आपण अरब म्हणतो है ना. आता अरब कसं झालं आहे, 1 अरब कसं झालं बघा, आपल्या इंडियन नंबर सिस्टममध्ये पहिले 3 नंबर सोडून परत 2 है ना, 2 नंतर कॉमा आणि मग 1 नंतर कॉमा येणार. तर 1 आणि अरब झालं. आणि यालाच जर इंटरनॅशनलमध्ये केलं तर 9 झिरो लावा बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि याला 3चा पिरियड आहे. तर इथे एक कॉमा येणार, परत इथे एक येणार
आणि हे 3 सोडून ठीक आहे ना. तर हे काय झालं 1 बिलियन. ठीक आहे ना, हे झालं 1 बिलियन. ठीक आहे, आणि याच्यातच एक 0 वाढवला तर इकडे एक 0 वाढून जाईल तर तो होणार 10 बिलियन. अजून एक 0 वाढवला तर 100 बिलियन. ठीक आहे, असंच आपण जसं जसं आता इथं आपलं इंडियन नंबर सिस्टममध्ये आता हे टोटल 9 0 आहे तर काय झालं अरब. एक अजून 0 वाढवला तर तो होणार 10 अरब. अजून एक वाढवला तर तो काय होणार मग खरब, आणि इकडे होणार 100 बिलियन. असं ह्या पद्धतीने एक एक 0 इकडं वाढवत गेलं जर आपण, ते आपल्या इथं 10 अरब नंतर खरब येतो आहे 10 खरब. ठीक आहे, 10 खरबला इथे ट्रिलियन येऊन जाते. त्याच्यानंतर आपल्या इथं नील म्हणतात, 13 0 असेल तर त्याला इंटरनॅशनलमध्ये 10 ट्रिलियन म्हणतात. आणि 14 0 जर असेल 1 नंतर तर त्याला 10 नील आपण म्हणतो. ठीक आहे, इंडियनमध्ये, आणि इंटरनॅशनलमध्ये त्याला 100 ट्रिलियन म्हणतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा नंबर सिस्टम, इंटरनॅशनल नंबर सिस्टम आणि इंडियन नंबर सिस्टममध्ये हा थोडाफार फरक आहे. तर सोपं आहे. ठीक आहे ना, इथपर्यंत तर काही चेंजेस नसतात. ठीक आहे ना, हा जो आहे 10,000पर्यंत काही चेंजेस नाही आहे, सेम आहे दोन्ही नंबर सिस्टम. चेंज कुठून होतो, चेंज होतो आहे लॅकपासून. आपल्या इथलं लॅक आणि इंटरनॅशनलमध्ये होते मिलियन. बस इथून थोडंसं तुम्ही थोडं लक्ष दिलं तर आपल्याला जास्ती जे नंबर सिस्टम आहे ना हे बिलियनपर्यंतच जास्त वापर होतो, त्याच्या पुढं होत नाही. ठीक आहे, बिलियन ट्रिलियनचा वापर तर सध्या नाहीच आहे. ठीक आहे ना, तर बिलियनपर्यंत 100 बिलियनपर्यंत मॅक्झिमम आपण, म्हणजे 1 नंतर 11 0 लावल्यावर ठीक आहे ना आपल्या इंडियन सिस्टममध्ये होते खरब आणि इंटरनॅशनलमध्ये होतं 100 बिलियन. ठीक आहे, तरी पण बाकीचं पण तुम्ही लक्षात राहू द्या, पुढे आपल्याला हे कामी येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा इंडियन नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये जे काही रिलेशन आहे किंवा आपल्याला कन्वर्ट कसं करायचं आहे हे याच्यामधून आपल्याला कळालं असेल. ठीक आहे, तर आता आपण हे व्हिडिओ इथे संपूया. ठीक आहे, आणि आपण थोडंसं आता एक दिवस गॅप पडला आहे. आज माझं बहुतेक व्हिडिओ करणं होईल का नाही मला थोडा डाऊट आहे. ठीक आहे, आपलं जे ऑलिम्पियाडचे जे व्हिडिओ बनवायचं चालू आहे त्याच्यामध्ये आता आपण चॅप्टर 2 चालू केलेलं आहे है ना. तर चॅप्टर 2चे आता 1 to 10 क्वेश्चन झाले आहे, 11 to 20 आपल्याला करायचे आहे. ठीक आहे, तर बघूया, आज जमलं तर आज करूया, नाही तर उद्या मी त्याचे क्वेश्चन सॉल्व करून अपलोड करेल. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.